बुलेटिनमध्ये स्वागत। मुंबईतील टोरेस घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आलाय। टोरेसची सगळी कार्यालये सील करण्यात आलेली आहेत, तर टोरेसची 3 बँक खाती देखील गोठवण्यात आलेली आहेत। या प्रकरणी आणखी माहिती समोर आली आहे, ती म्हणजे टोरेसकडून गुंतवणूकदारांना 300 रुपयांचे मोइसॅनाइटच्या खड्यांची विक्री करण्यात आली होती। मोइसॅनाइटचा एक खडा भारतीय बाजारात 300 रुपयांना मिळत असून तो 42 ते 50,000 रुपयांना विकण्यात आलाय। यासोबतच एक प्रमाणपत्र देखील देण्यात येत असे अशी माहिती समोर आली आहे। त्याशिवाय पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपी तानिया कसातोवा हिच्या घरातून 77 लाखांची रक्कम जप्त केल्याची माहिती आहे। सेना दिवसाच्या संचलन परेडच्या पार्श्वभूमीवर येरवडा, विश्रांतवाडी आणि खडकी इथल्या काही रस्त्यांवर तात्पुरता वाहतुकीत बदल करण्यात आलाय। आजपासून बुधवारपर्यंत 5 दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा वाहतुकीतला बदल असणार आहे। त्यामुळे वाहतुकीकरता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी केलं आहे। आपण सगळ्या महाराष्ट्रभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी घडत होतो। आज 2 विषयांवर दिवसभर चर्चा होत राहील, प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप होत राहतील। सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं। त्याच दिवशी म्हणजे कालच्या दिवशी उद्धव ठाकरेंचंही असं विधान आलंय की होय, राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं। आता या दोघांचीही वक्तव्य म्हणजे युतीचे संकेत आहेत का? फक्त वक्तव्यामुळे नाही, याआधी घडलेल्या घडामोडींमुळे सुद्धा अशी चर्चा सुरू झाली आहे की शिवसेना उबाठा गट जो आहे तो भाजपसोबत येऊ शकतो का महापालिका निवडणुकींच्या तोंडावर। आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट ज्याविषयीची आज चर्चा होऊ शकते ती म्हणजे उबाठाच्या संजय राऊतांनी, खासदार संजय राऊतांनी हे स्पष्ट केलं की आम्ही महापालिका निवडणुका, सगळ्या महापालिका निवडणुका या उबाठा स्वबळावर लढणार आहे। त्यामुळे महायुतीतली आता ही फूट आहे का, अशी ही चर्चा दिवसभर होऊ शकते। बघूया सविस्तरपणे घडामोडी बघितल्यानंतर वेगवान स्वरूपातल्या बातम्या काय सांगतात। सुरुवात महत्त्वाच्या बातम्याने। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। मुंबईपासून नागपूरपर्यंत सगळ्या पालिका स्वबळावर लढणार। उद्धव ठाकरेंनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत संजय राऊतांची मोठी घोषणा। काही होऊ शकतं। उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं। उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही। पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि फडणवीसांकडून युतीचे संकेत। शिर्डीत उद्या भाजपचं भव्य अधिवेशन। अमित शहा, JP नड्डांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरता भाजप ॲक्शन मोडवर। भाजपच्या बंडखोर नेत्यांचे घरवापसीसाठी जोरदार प्रयत्न। समरजित घाटगे, संजय काका पाटील, हर्षवर्धन पाटील नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। भाजप नेत्यांची वेट अँड वॉचची भूमिका। विधिमंडळ नेतेपदावरून नाना पटोले, विजय वडेट्टीवारांमध्ये रस्सीखेच। पटोले प्रदेशाध्यक्षपदावर राहण्यास निरुत्साही, निर्णय लवकर होत असल्यानं आमदारांमध्ये नाराजी। धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांचे कुटुंबीय धाराशिवमध्ये उपस्थित। मोर्चात सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी होणार। वाल्मिक कराड पाठोपाठ मुलगा सुशील अडचणीत येणार। सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुशील कराड विरोधात तक्रार। बंदुकीचा धाक दाखवून फ्लॅट आणि कार ताब्यात घेतल्याचा आरोप।
गोकुळ दूध संघाकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांनी वाढ, आजपासून नवा दर लागू. दुपारच्या 100 बातम्यांना आपण सुरुवात करतोय. सगळ्या महापालिका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिलेत, अशी मोठी घोषणा खासदार संजय राऊतांनी केली. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून संधीसाठी आम्ही मुंबईसह नागपुरापर्यंत स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला आजमावायचंच आहे, असं संजय राऊत म्हणाले. पक्ष टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याची टीका मंत्री उदय सामंतांनी केली. ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे त्यांनाच माहिती आहे, असं उदय सामंत म्हणाले. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं म्हणत, भविष्यात राजकीय परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही म्हणाले, उद्या काय होईल आपण सांगू शकत नाही, त्यामुळे आता भाजप आणि ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. राजकारणामध्ये काहीही असंभव नसतं. 25 वर्ष आम्हीही भाजपचे विश्वासार्ह मित्र होतो, असं खासदार संजय राऊत म्हणाले. युतीच्या संकेतांवरून खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण कुठे जाईल येईल हे आमचे मित्र फडणवीस ठरवणार नाहीत. हे संकेत नाहीत, तर राज्यातील राजकीय वातावरण गढूळ असू नये ही आमची भूमिका आहे, असं संजय राऊत म्हणाले. उद्या शिर्डीत भाजपचं भव्य अधिवेशन होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष JP नड्डा यांची विशेष उपस्थिती असणार आहे. विधानसभा काबीज केल्यानंतर भाजपचं मिशन आता स्थानिक स्वराज्य संस्था असणार आहे. इतर पक्षात गेलेले बंडखोर भाजप नेते पुन्हा भाजपमध्ये परतण्याकरता इच्छुक आहेत. ते पुन्हा भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र या नेत्यांना पुन्हा पक्षात घ्यायचं की नाही याबाबत भाजपचा अद्याप निर्णय झालेला नाही. मी भाजपमध्ये प्रवेश करतो या चर्चा चुकीच्या आहेत. मतदारसंघातील महत्त्वाच्या कामांकरता मी बावनकुळेंची भेट घेऊन चर्चा केली, असं स्पष्टीकरण राजन तेली यांनी दिलं. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पदरात घ्या, त्यांना माफ करा. 2019-24 या ठिकाणी केलेली चूक ते 2029च्या निवडणुकीत करणार नाहीत, असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केलाय. भेगडेंना काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मनसेला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतलेल्या समीर बोरे यांची पालघर विधानसभा संघटक, तर दिनेश गवई यांची डहाणू विधानसभा उपसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वीच मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मोरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. भिवंडीत ठाकरे पक्षाला खिंडार पडलाय. स्थानिक नेतृत्वावर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. महानगरपालिका निवडणुकीत याचा शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्याप्रकरणी ठाकरे गट नेत्यांनी केलेल्या याचिका फेटाळत उच्च न्यायालयानं टिप्पणी केली आहे. सरकारनं पाठवलेल्या शिफारसींच्या यादीवर आदेश देऊनही निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदकारक आहे, असं न्यायालयानं म्हटलंय. वाल्मिक कराडनंतर आता त्यांचा मुलगा सुशील कराडही अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुशील कराड विरोधात सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा दाग दाखवून ट्रक आणि कार, प्लॉट, सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. मोर्चात आव्हाड, जरांगे, ज्योती मेटे, संदीप क्षीरसागर, सुरेश धस सहभागी होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीला पुन्हा अश्रू अनावर झाले. पोलीस तपासाबाबत माहिती का देत नाहीत? तपास कसा सुरू आहे याची माहिती आम्हाला कळत नाही, असं वैभवी देशमुख म्हणाले. धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊन रनवेच दिसत नसल्यानं बंगळुरूहून नांदेडला आलेलं विमान तासभर हवेतच घिरट्या घालत होतं. स्टार एअर कंपनीच्या या विमानात जवळपास 70 प्रवासी होते. तिसऱ्या प्रयत्नात विमानानं सुखरूप लँडिंग केलं. दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष असलेले शरद पवार आज साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. गोकुळ दूध संघाने म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे. 1 लिटरला 56 रुपये असा नवा दर लागू करण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पुणे मेट्रो रात्री 11 पर्यंत धावणार आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लक्षात घेता पुणे मेट्रोकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सध्या 1 लाखांवर पोहोचली आहे. भाईंदरमधील टोरेस कंपनीत काम करणाऱ्या कॅशियर, मॅनेजर आणि जिच्या नावावर ऑफिस भाड्यानं घेतलं होतं अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे कोर्टातील सुनावणीवेळी तिघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुंबईतील टोरेस घोटाळ्याचा तास आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. दरम्यान टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना 300 रुपयांचा मोईसायनाईडचा खडा हा थेट 50,000 विकला. यासोबत त्यांना एक प्रमाणपत्रही दिलं अशी नवी माहिती समोर आली आहे. आमच्या परवानगीशिवाय आरे कॉलनीतील झाडं तोडू नका असा आदेश सुप्रीम कोर्टानं मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला दिला आहे. झाडं तोडायची असतील तर आधी अर्ज करावा लागेल असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मार्चला होणार आहे. 1.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबवणारी मुंबई महापालिका सध्या उत्पन्नाचा स्रोत शोधतेय. खर्च भागवण्याकरता मुदत ठेवी मोडण्याबरोबरच कचरा संकलन कर आकारून मुंबईकरांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न पालिकेचा आहे. मात्र सरकारकडील 16,000 कोटींची थकबाकी अजून पालिकेला वसूल करता आलेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळालाय. दरम्यान 2025च्या पहिल्या महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे. हप्ता जमा करण्यासाठी सरकार मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं निम्मं काम पूर्ण झालं आहे. प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांच्या हस्ते दिल्लीत बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे अशी माहिती MMRDAनं दिली आहे. सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटे याला देखील मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे. पुण्याच्या कल्याणी नगरमधील पोर्श कार अपघात प्रकरणी डॉक्टर अजय तावरेच्या अर्जावर 15 जानेवारीला सुनावणी होणार आहे. ससूनमध्ये असताना अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्यामुळे तावरे अटकेत आहेत. ओरिस कॉइन क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका आयडीवर 80,27,000 रुपये रोख स्वरूपात द्यायला सांगितले अशी तक्रार पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाला मिळाली. नवी मुंबईच्या बाजारात सध्या पालेभाज्यांची आवक वाढत असल्यानं दर घसरलेत. बाजारात सध्या कोबी, पालक, मेथी, कांद्याची पात या पालेभाज्या 5 ते 7 रुपये किलोनं विकल्या जात असल्यानं व्यापारी चिंतेत आहेत. वसईत एका ज्वेलर्सच्या दुकानावर 2 चोरट्यांनी दरोडा टाकला. बंदुकीचा धाक दाखवून 50 तोळे सोनं लुटून चोरटे पसार झालेत. अग्रवाल कौल सिटीतील हे CCTV समोर आलंय. पोलिसांच्या 6 टीम्सकडून आरोपींचा शोध सुरू आहे. कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकानं 8 ते 10 दुचाकींना जोरदार धडक दिली. पोलिसांनी कार चालक अनिल तिवारीला ताब्यात घेतलाय. कल्याणच्या चिराग हॉटेल परिसरात हा अपघात झालेला आहे. कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर मोरे यानं जामिनासाठी अर्ज केला होता, पण सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पाठाडे यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळलाय. मुंबईमध्ये रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामाकरता रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयानं शुक्रवारी जामीन मंजूर केला. या सुनावणीकरता राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते. बदलापूरमध्ये रिक्षा चालकांनी अचानक 5 रुपयांची भाडेवाढ केली. पेट्रोल आणि CNGच्या किमतीत कोणतीही दरवाढ झाली नसताना रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. राज्यातील 10,733 व्यापक गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरानं कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या राज्यातील 1,905 प्रकल्पांना महारेरानं स्थगिती दिली आहे. यात पुण्यातील सर्वाधिक 487 प्रकल्पांचा समावेश आहे. त्यांची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत.
ठाण्यातील नागरिकांचं दैनंदिन जीवन सुखकर करण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालिकेनं 100 दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा आणि स्वच्छता मोहिमेवर भर देण्यात आला आहे. तर याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना इसाईल इथं रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागानं दिली आहे. इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्ष 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि अनेक शहरांमध्ये वाढलेला विस्तार यामुळे देशातील विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होणार आहे. त्यामुळे 2027 पर्यंत कंपन्यांमध्ये तब्बल 24 लाख नोकऱ्या मिळणार आहेत. अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता 68 मीटर उंचीच्या शिडीची 4 वाहनं येणार आहेत. याकरता पालिकेच्या अग्निशमन दलानं निविदा मागवली आहेत. उंच शिडीची वाहनं दाखल झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलामधील उंच शिड्यांची संख्या 12 होणार आहे. ठाणे पोलिसांचे गुन्हेगारांचा शोध घेण्याचं प्रमाण हे 75% असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2024 अखेरपर्यंत 11,000 गुन्ह्यांपैकी 8,930 गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2024च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत दिल्ली, NCR आणि मुंबईसह देशातील प्रमुख 8 शहरांमधील महागड्या घरांची विक्री तब्बल 85% वाढली आहे. नाईट फ्रँक इंडियाने जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. देशातील क्षयरुग्णांची संख्या पाहता भारताला टीबी मुक्त करण्याचं स्वप्न यंदा पूर्ण होणं सहज शक्य नसल्याचं दिसून येत आहे. कोरोनानंतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे टीबीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय साधून तातडीनं अतिक्रमण निष्कासन कारवाईला वेग द्यावा. मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवर प्रभावीपणे धडक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. आजवरच्या वर्षात 2024 हे सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. हे पहिलंच असं वर्ष आहे ज्यामध्ये सरासरी जागतिक तापमान 1.5 अंशांपेक्षा अधिक राहिलंय. ही माहिती युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसनं शुक्रवारी दिली आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी 32.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. असं असलं तरीही मुंबईकरांना शुक्रवारी असह्य उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान पुढील 1-2 दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. निवासी डॉक्टरांना नियमित विद्यावेतन देण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट 2024 मध्ये दिल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या 2 महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबरपासून आतापर्यंत जेजूर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेलं नाही. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फर्ग्युसन कॉलेजमधील इंडिया सायन्स फेस्टिवलमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची शाळा घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्याकरता शिक्षणासह प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचं असतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी विजय बाजीराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गुलालाची उधळण करत फटाक्याच्या आतषबाजीत विजय बाजीराव देशमुखांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. चीनमधील व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे. बुलडाण्यात तब्बल 1476 बेड्स उपलब्ध ठेवण्यात आलेत. 1000 बेडवर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. जेजुरीच्या खंडोबा यात्रेत श्रीमल्हारी म्हाळसाकांत यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला भाविकांनी प्रचंड गर्दी केली. बेकायदा बनावट दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क पथकानं सिंधुदुर्गात दोघांना ताब्यात घेतलं. या 2,24,400 रुपयाच्या दारूसह 8 लाखाची 4 चाकी कार जप्त करण्यात आली. मुळशीच्या सिमरन मारणे या लाडक्या बहिणीनं रांगोळीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची छबी साकारली आहे. मोबाईलवरून फडणवीसांना रांगोळीची झलक दाखवतात फडणवीसांनी रांगोळीचं तोंड भरून कौतुक केलं. महाराष्ट्रात प्रथमच रोड सेफ्टी कार्निवलचं ठाण्यात आयोजन करण्यात आलं. या कार्निवलच्या माध्यमातून वाहतूक विभागाकडून वाहन चालकांना सुरक्षितपणे वाहन चालवण्याचे धडे देण्यात आले.
दौंडच्या केडगाव आणि खुडबाव या परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला वनविभागानं अखेर जेरबंद केलं. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार होता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. चांदवडमधील थंडी आणि दाट धुक्याचा द्राक्ष बागांना फटका बसलाय. द्राक्षांना तडे पडत असल्यानं शेतकरी बागेत शेकोट्या पेटवून द्राक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मालेगावात मंत्री दादा भुसे एका शाळेला भेट देऊन पाहणी करताना दिसले. त्यांना अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तुम्ही मन लावून अभ्यास करा, तुमच्या समस्या आम्ही सोडवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या मुलांना दिली. कोल्हापूर महानगरपालिकेनं पाणी बिल वसुलीचा धडाका लावलाय. बिल न भरलेली 23 नळ कनेक्शन्स पालिकेनं तोडली आहेत. सदर बाजार परिसरात एका माजी नगरसेविकेनं बिल न भरल्यानं त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे. धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या जलदिंडी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. 5000 सुवासिनी महिला डोक्यावर जलकुंभ घेऊन या यात्रेत सहभागी झाल्या. बुलढाण्यामध्ये टक्कल पडण्याच्या भीतीने अनेक गावातील लोकांनी गेल्या 8 दिवसांपासून आंघोळच केलेली नाही. बोंडगाव, कठोरा, हिंगणा, भुनगाव या ठिकाणी लोकांनी केसगळतीच्या भीतीनं पाणी अंगालाच लावून घ्यायचं नाही असा निर्णय घेतलाय. मात्र दुसरीकडे गावात शुद्ध पाणी न पुरवल्यानं गावकरी संताप व्यक्त करतायत. नागपुरात जानेवारीच्या मध्यावधीत पारा 9 अंशांवर आहे. विदर्भात नागपूर सर्वात थंड असून गुरुवारी 8.2 डिग्रीपर्यंत तापमान खाली गेलं. पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. नागपूर विमानतळ परिसरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलाय. दरम्यान विमानतळाच्या सुमारे 10 किलोमीटर परिसरात पाळीव प्राणी, पक्षी यामुळे विमानांना अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या. राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना नागपुरात अवघ्या 10 दिवसात 5 वाघांचा मृत्यू झालाय. मृत वाघांपैकी 2 मृत वाघ तर अवघे 5 ते 6 महिन्यांचे बछडे असल्याची माहिती समोर आली आहे. 5 पैकी काही ठिकाणी वाघांची शिकार झाल्याची माहिती आहे. सर्वात मोठं मेडिकल कॉलेज म्हणून गणलं जायचं 100 वर्ष या इमारतींना झालेली आहेत आणि म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये याचा एक मास्टर प्लॅन तयार करून 1000 कोटी रुपये देऊन अद्यावत अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी झाल्या पाहिजेत या संदर्भातलं काम सुरू केलं होतं. त्या दृष्टीने त्या कामाची प्रगती पाहण्याकरता या ठिकाणी मी आलो. दोन्ही ठिकाणी कामं चाललेली आहेत, कामं प्रगतीपथावर आहेत, पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही छोट्या मोठ्या त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात नीट आढावा घेतलेला आहे. निधीची कुठेही कमतरता या ठिकाणी नाही किंवा पडणारही नाही. त्यामुळे वेळेत ही सगळी कामं आणि चांगल्या क्वालिटीची झाली पाहिजे. कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ नये. ही दोन्ही जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळं आहेत ही एखाद्या चांगल्या खाजगी रुग्णालयापेक्षा किंवा मेडिकल कॉलेजपेक्षा देखील चांगल्या दर्जाची आपल्याला बनवता आली पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आज हा सगळा आढावा घेतलेला आहे. काम चांगल्या प्रकारे चाललं आहे, पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि एप्रिलमध्ये पुन्हा मी या ठिकाणी व्हिजिट करणार. महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेलं आहे. 2 पक्ष स्वबळावर लढणार. सर, माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, ती राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील. नीतीश राणे ने ऐसा कहा है कि ईवीएम का मतलब है एवरी वोट अगेंस्ट मुल्ला. मी त्यांनी काय म्हटलंय ऐकलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर उन्होंने क्या बोला है ये मैंने सुना नहीं है, इसलिए उसके ऊपर मैं कोई प्रतिक्रिया नहीं दूंगा. देवेंद्रजी, काल आपण म्हणाले होतात की उद्धव ठाकरे हे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहे. यावर आज शिवसेनेची एक अधिकृत भूमिका आली की देवेंद्र फडणवीस नाही ठरवणार कोण कुठे जाणार भविष्यामध्ये. त्यांनी आमचा पक्ष तोडला आहे, ही कुठली आयडिया होती? त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यावर मी काय बांधील थोडी आहे की त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला. ते रिकामटेकडे आहेत, रोज बोलतात. मी काय रिकामटेकडे थोडी आहे. चला, धन्यवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस विकास कामांचा आढावा घेण्याकरता गेले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी युती संदर्भातल्या चर्चांसंदर्भात सुद्धा भाष्य केलेलं आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी.
सांगलीमध्ये कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली। सांगली दौऱ्यावेळी नितेश राणेंनी सकल हिंदू समाजाकडून आयोजित केलेल्या रॅलीत सहभाग घेतला। जळगाव महापालिकेने निराधार वृद्धांकरता 2018 पासून निराधार केंद्र सुरू केले, ज्यात त्यांना कौटुंबिक वातावरणात जीवन जगता येते। या केंद्रात 41 निराधारांना महापालिकेमुळे मोठा आधार मिळतोय। नायलॉन मांजावर आळा कसा घालणार असा सवाल नागपूर खंडपीठानं महापालिकेला केला आहे। प्रतिबंधित मांजावर केलेल्या कारवाईचे आकडे माहितीसह सादर करण्याचे निर्देशही खंडपीठानं पालिकेला दिले आहेत। दरवर्षी थंडीचा जोर वाढला की हजारो किलोमीटर अंतर कापून स्थलांतरित पक्षी गोंदियातील तलावांकडे येतात। यंदाही युरोप, सायबेरिया, मंगोलिया तसंच हिमालयातून पिंटलेस, ग्रेगलगूज, कॉमन पोचार्ड, युरेशियन व्हिजन, मलाड गार्गनी, पायपर यासारखे अनेक पक्षी गोंदियात पोहोचले आहेत। पालीच्या खंडोबा देवीच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। लाखो भाविकांनी पालीत गर्दी केली आहे। देवस्थान ट्रस्टकडून मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। आपण ही दृश्य बघतोय धाराशिवची। धाराशिवमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निषेध मोर्चे काढले जात आहेत, जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत। आज धाराशिवमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वाचे नेते सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी बोलूया। बालाजी, मोर्चा सुरू झालेला आहे का, काय अपडेट? सुवर्णा, या पद्धतीनं इतर जिल्ह्यात मोर्चे निघाले, सुरुवात याची बीड पासून झाली आणि इतर जिल्ह्यात परभणी असेल, जालना असेल, त्यानंतर आज धाराशिवमध्ये मोर्चा जो होत आहे तो आक्रोश मोर्चा होत आहे। या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर कुठल्याही सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्या सर्व पक्षांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। याच्यामध्ये देशमुख कुटुंबीय असतील, सुरेश दस असतील, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड असतील, क्षीरसागर असतील किंवा धाराशिव जिल्ह्याचे खासदार असतील, हे सगळे नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। सुवर्णा, एक बघितलं तर देशमुख कुटुंबियाचं धाराशिव बरोबर एक वेगळं नातं राहिलेलं आहे। देशमुख कुटुंबियाचे नातलं किंवा देशमुख कुटुंबियाचं वास्तव काही दिवस धाराशिव शहरात किंवा आसपासच्या बार्शी परिसरात देखील राहिलेलं आहे। त्यामुळं देशमुख कुटुंबाबद्दल एक सद्भावना जी आहे ती धाराशिवकरांच्या मनात कायम राहिलेली आहे आणि याचाच कुठेतरी राग जो आहे तो मनात घेऊन आज ते धाराशिवकर आहेत हे संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल जे आहे ते रस्त्यावर उतरत आहेत। मोठ्या पद्धतीने जो आहे तो मोर्चाची तयारी केलेली आहे। 10 दिवसापासून या मोर्चाची तयारी असेल, सोमनाथ सूर्यवंशी परभणीचे असतील त्यांचाही निषेध या मोर्चात केला जाणार आहे। 10 दिवसापासून याची आयोजक जे आहे ते तयारी करत होता, त्यानुसार आज जो आहे तो मोर्चा सुरू झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबियाच्या सकाळी आपण संवाद साधलेला आहे, त्यांच्याही भावना याबद्दल तीव्र आहेत। पोलीस तपासात ज्या पद्धतीने तपास सुरू आहे मात्र पोलीस माहिती देत नाहीयेत, असाही प्रश्न जो आहे तो देशमुख यांच्या मुलीनं उपस्थित केला। आता थोड्या वेळापूर्वी आपण सुरेश दस यांच्याशी या बाबतीत संवाद साधला आहे। जो राष्ट्रीय मानव हक्क आयोगानं जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावरती सुरेश दस यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितलं की हा गुन्हा दाखल होणं एक चांगली बाब आहे। बजरंग सोनवणे यांनी बीडचे खासदार आहेत, त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता। नक्की बालाजी, या मोर्चाविषयी माहिती देताना हा मोर्चा कुठून निघालेला आहे, सुरुवात झालेली आहे का मोर्चाला, कोण कोण नेते या मोर्चात सहभागी आहेत याविषयी परत एकदा सांगाल का? सुवर्णा, धाराशिव शहरातील जिजाऊ चौकातून हा मोर्चा काही वेळातच निघालाय। लोक जमायला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पोहोचलेले आहेत, सुरेश दस पोहोचलेले आहेत, जितेंद्र आव्हाड देखील पोहोचलेले आहेत, संदीप क्षीरसागर आहेत, त्याचबरोबर देशमुख कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। धाराशिव शहरातील जिजाऊ चौक, आंबेडकर चौक, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक करत हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे। तिथं लोक या नेत्यांची भाषण होऊन जे आहे ते आपल्या भावना याबद्दल ते व्यक्त करतील। सुवर्णा, एक धाराशिवकरांची जी भावना देशमुख कुटुंबाबाबत असतील किंवा याबाबत जी मनात जो राग आहे त्या बाबतीत सगळे धाराशिवकर कुठेतरी आज रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत। सुवर्णा, या निमित्तानं सगळे सर्वपक्षीय नेते सहभागी झालेले आहेत आणि या निषेध मोर्चात, आक्रोश मोर्चात जिल्होजिल्ही सहभागी होत आहेत। धन्यवाद बालाजी, माहिती दिल्याबद्दल। जिजाऊ चौकातनं या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल, अजून सुरुवात झालेली नाही आणि सगळे कुटुंबीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्याकरता एकत्र जमलेले आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या आक्रोश मोर्चात सहभागी होत आहेत। काही नेते सुद्धा धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत।
एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षात गेला आणि अचानक बस सुरू झाली. या बसनं 2 जणांना उडवलेलं आहे. मुंबईच्या कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात अजब प्रकार घडलाय. बस चालकानं बस सुरू ठेवली, तो खाली उतरला आणि नियंत्रण कक्षात गेला. ही बस अचानक सुरू झाली आणि तिने दोघांना उडवलेलं आहे. बेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला आणि त्यानंतर अचानक सुरू झाली ही बस. बसने गती पकडून एसटी स्टॉलला धडक दिली. धडकेत 2 जण जखमी झाले. सुदैवानं सुटीचा दिवस असल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे. या प्रकरणी बस प्रवाशांची तसंच चाकरमान्यांची बस आणि रिक्षा पकडण्याकरता मोठी गर्दी असते आणि याच भागात महाविद्यालय देखील आहे. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांना विचारूया. आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांना अधिक विचारूया. अविनाश, आत्ताच काही महिन्यापूर्वी आपण एक अत्यंत गंभीर प्रकार बस दुर्घटनेचा बघितला. बस चालू ठेवून खाली उतरणं आणि नियंत्रण कक्षात जाणं, किती हा हलगर्जीपणा. नक्कीच जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी जर पाहिलं की एक मोठा जो अपघात आहे तो कोरोनामध्ये पाहायला मिळाला. त्यामध्ये पाहिलं तर अनेक जण जखमी, काहींचा मृत्यू झालेला पाहायला मिळाला. अनेक गाड्या ज्या आहेत ते गाड्यांचा जो आहे तो मोठं नुकसान झालं पाहायला मिळालं. त्यातच जर पाहिलं आता काही वेळापूर्वी जे आहे ते विक्रोळीमध्ये असा जो आहे तो अपघात झालेला आहे. एक बस चालक जो आहे तो डेपोमध्ये आहे तो बस चालू करून जो आहे तो खाली उतरला. त्याच दरम्यान जी आहे ती बस जी आहे अचानक जी आहे पुढे निघून गेली आणि स्टेट निघून गेली. असं जर पाहिलं तर समोर टी स्टॉल आणि त्या ठिकाणी वर्दळ असते जास्त. त्या ठिकाणी 2 लोकांना जी आहे ती धडक दिली आहे. त्यामध्ये 2 लोक जे आहेत ती गंभीर जखमी झाले. सध्या जर पाहिलं त्यांच्या जवळ रुग्णालयावरती उपचार देखील सुरू आहेत. जर पाहिलं ह्याच ठिकाणी बाजूला कॉलेजेस आहे. मोठी वर्दळ जी आहे ती या परिसरात असते. बाजूला रिक्षा स्टँड आहे. त्या ठिकाणी मोठी घटना जी आहे या ठिकाणी होताना वाचली. परंतु पाहिलं 2 जण यात जे आहेत ते मोठे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती सध्या जवळ रुग्णालयात उपचार सुरू आहे. जर पाहिलं विक्रोळी पोलीस ठाण्याने जे आहे ते जो चालक आहे त्या चालकाला जे आहे ते आता ताब्यात घेतलेला आहे. पोलीस या घटनेचा आता सविस्तर तपास करत आहे. सीसीटीव्ही जो आहे तो सीसीटीव्हीच्या माध्यमातून पूर्णतः हा तपास केला जाणार असल्याची माहिती जी आहे पोलिसांकडून मिळाली आहे. नक्की मात्र प्रथमदर्शनी जे कळतंय तेही गंभीरच आहे. धन्यवाद अविनाश माहिती दिल्याबद्दल. बस सुरू ठेवता तुम्ही, खाली उतरता, नियंत्रण कक्षात जाता, उद्या काय होईल सांगता येत नाही. आज 2 जण जखमी झालेत. अशा प्रकारची घटना कशी काय घडू शकते हाही एक प्रश्नच आहे. या आणि अशा अजून काही सविस्तर घडामोडी त्याचबरोबर वेगवान स्वरूपातल्या महाराष्ट्रभरातल्या घडामोडी घेऊन येते माझी सहकारी श्वेता. सुवर्ण, धन्यवाद. यापुढच्या बुलेटिनमध्ये सुद्धा अशा सगळ्या राज्यभरातल्या बातम्यांचे अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना देत राहूयात. सुरुवात करूयात मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर.